दरम्यान या केसमध्ये सरकारी वकील म्हणून असीम सरोदेंची नियुक्ती करण्याची मागणी असल्याचं या पीडितेनं म्हटलेलं आहे। स्वारगेटमधल्या पीडितेनं पुणे पोलिसांवर हे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, या पीडितेनं पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेत, काय अधिकची माहिती या संदर्भात? मोहिनी, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये 25 फेब्रुवारी रोजी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। स्वारगेट बस स्थानकातल्या शिवशाही बसमध्ये आरोपी दत्ता गाडे यांनी या पीडित तरुणीवर एकदा नव्हे तर दोनदा बलात्कार केलेला आहे आणि तिसऱ्यांदाच देखील अनैसर्गिकपणे बलात्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं या पीडित तरुणीने जे प्रधान सचिव, जे राज्याचे प्रधान सचिव आहेत विधी आणि न्याय विभागाचे, या प्रधान सचिवांना हे पत्र लिहिलेलं आहे। पत्र 20 मार्च 2025 रोजी या तरुणीने प्रधान सचिवांना पाठवलेलं आहे। नुसतंच पत्र नव्हे तर स्वतः ही पीडित तरुणी या प्रधान सचिवांची भेट देखील या तरुणीने घेतलेली आहे आणि या पत्राच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप, गंभीर खुलासे या पीडित तरुणीने केलेला आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा गंभीर जो खुलासा केलेला आहे तो वैद्यकीय अधिकारी, पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्याने माझी संमती घेऊन वैद्यकीय चाचणी केलेली आहे, अशा पद्धतीचं खरं तर पीडित तरुणी, ज्या बलात्कार पीडित तरुणी असते, महिला वैद्यकीय अधिकाऱ्याकडूनच वैद्यकीय चाचणी केली जाते। मात्र पुण्याच्या या स्वारगेटच्या घटनेमध्ये मात्र वेगळं घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या पत्रामध्ये तसं नमूद करण्यात आलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, असीम सरोदे यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, अशा पद्धतीची मागणी या पीडित तरुणीने पुणे पोलिसांकडे केली होती। पुणे पोलिसांकडून देखील या तरुणीला सांगण्यात आलं होतं की 3 वकिलांची नावं दिली जातील, त्यातलं एक जे तुझ्या पसंतीचं वकील असतील त्यांची नियुक्ती या केसमध्ये केली जाईल। मात्र तसं कुठेही घडलेलं नाहीये। उशिरा आल्याचं कारण हे पुणे पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे आणि ॲडव्होकेट अजय मिसार यांच्या नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। मात्र अजय मिसार यांच्याबाबत देखील या तरुणीने सध्या जरी आक्षेप घेतला नसला तरी सुद्धा त्यांच्या संदर्भात आक्षेप घेण्यासारखी माहिती माझ्याकडे आहे, असं देखील या पत्रामध्ये या तरुणीने म्हटलेलं आहे। 5 पानी असं हे पत्र आहे आणि राज्याच्या प्रधान सचिवांना या तरुणीने पाठवलेलं आहे। दुसरं, ज्यावेळी बलात्कार पीडित महिला असते, तरुणी असते, या तरुणीला राज्य सरकारकडून मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जात असते। मात्र या तरुणीला अगदी नक्कीच योगेश, या प्रकरणामध्ये आता पुढे काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।